मराठा आरक्षण सल्लागार समितीच्या मानधनावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलेला आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जरांगेंच्या चोचल्यांना पैसे देऊ नका असं सदावर्ते म्हणालेले आहेत। राज्य सरकारने निर्णय मागे घ्यावा असं देखील मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। हा पैसा कुणाचे तरी जरंगेचे चोचले पुरवण्यासाठी, कुणाला तरी मलाई करण्यासाठीचा पैसा नाही आहे। दौऱ्याच्या ठिकाणी काय म्हणे, प्रवास भाडे म्हणजे परत 4.5 लाखाच्या पुढं म्हणे विमान म्हणजे विमान कशासाठी, काय कारण आहे? आणि जर सरकारने शासन निर्णय हा मागे नाही घेतला तरी अपव्यय आहे पैशाचा, हे पैसे हे गैर आहे, त्याच्यामुळे लोक आयुक्तांकडे तक्रार करू आणि ह्या गोष्टीचा छडा लावू, सर्वोच्च न्यायालयापर्यंत या गोष्टीला नेऊ। त्याचं कारण आहे सरकारचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, टॅक्स पेयरचा पैसा आहे, व्यापाऱ्याचा पैसा आहे, त्या पैशाचा शेतकऱ्याचा पैसा आहे, शेतमजुराचा पैसा आहे। हा कोणाच्या एकाच्या घरचा पैसा नाही आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या समितीच्या सल्लागार समितीला मानधन किती आहे तेही बघतोय। समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले 4,50,000 रुपये हे मानधन आहे। त्याचप्रमाणे सदस्य माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे 4 लाख रुपये मानधन। मराठा आरक्षण सल्लागार समितीला त्याच्यामधल्या लोकांना काय मानधन आहे ते आपण बघतोय। माजी न्यायमूर्ती MG गायकवाड जे सदस्य आहेत त्यांना 4 लाख रुपयाचं मानधन। पूर्णवेळ वाहन आणि वाहन चालकासह प्रवासासाठी विमान प्रवासाचा खर्च हा देखील याच्यामध्ये दिलेला आहे। राहत्या घरी आणि दौऱ्याच्या दरम्यान 24 तास सुरक्षा व्यवस्था। आणि या मराठा आरक्षण सल्लागार समितीच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यावरच गुणरत्न सदावर्तेंनी टीका केलेली आहे। कामासाठी समितीला दक्षिण मुंबईमध्ये 6,000 स्क्वेअर फुटाची जागा देण्यात आलेली आहे।